आहे त्या दैवतेला सुद्धा या ठिकाणी प्रणिपात करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले संगीत विशारद, संगीत अलंकार लिमराज पाटील राम वडगावकर, तसंच आपल्या सुस्वर गायनानं मंत्रमुग्ध करण्याचं काम कार्य करणारे आणि जे काही आयोजन आहे शिवमहाकथा पुराणाचं, या ठिकाणी आमच्या परम शिवभक्त असणाऱ्या सत्यवतीबाई व्यवहारे या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करून आजच्या या प्रथम पुष्प सेवेला आपण सुरुवात करूया. जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, आजच्या या परममंगल प्रसंगी भव्य दिव्य शिवकथा आणि कालच्या गुढीपाडव्यापासून पराभव नाव संवत्सर चाललं. परा या शब्दाचा अर्थ आहे दुसरा. परा या शब्दाचा अर्थ आहे दुसरा आणि त्याच्यामध्ये अभाव किंवा अभव
म्हणजे सांगायचं तात्पर्य की जसं जन्माला आलेला जीवात्मा श्वास घेण्यासाठी दुसऱ्याची मदत करू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही, पंचभूतात्मक आणि अष्टधा प्रकृती स्वरूप असलेला त्रिगुणात्मक असणारी 5 आणि 3 अष्टधा प्रकृती स्वरूप असणारा देह घेऊन येणारा हा जीवात्मा अंगावर वस्त्र टाकलेले का नाही हेही त्याला माहित होत नाही. आणि या अष्टधा प्रकृती स्वरूपामध्ये, या प्रकृतीमध्ये, या देहामध्ये त्रिगुणात्मक असणारी जी काही संज्ञा आहे, राजस, तामस आणि सात्विक, या त्रिगुणाच्या द्वारे प्रत्येक जीवात्म्याला पंच तन्मात्राची भेट मिळालेली असते. आणि ज्यावेळेला पंच तन्मात्रा मिळतात त्यावेळेस प्रत्येक एकटा जरी जीवात्मा बसलेला असला तरी तो काही ना काहीतरी चिंतन करत असतो, इच्छा व्यक्त करत असतो, मनन करत असतो. बुद्धीचं असणारं जे पटल आहे त्या पटलावर कोणता ना कोणता एक सिक्का पडलेला असतो तन्मात्रेचा, पंच तन्मात्रेचा. मग त्यामध्ये पंच तन्मात्रा ज्या आहेत तर त्या पंच तन्मात्रा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंच तन्मात्रेच्या रूपानं हा जीवात्मा चिंतन करत असतो. जसा जन्माला आल्याच्या नंतर श्वास कमवणं हेच जीवन आहे महाराज. आणि त्या श्वास मध्ये जी आस आहे, ज्या श्वासामध्ये श्वास या श्व शब्दामध्ये आस आहे आणि ती आस म्हणजेच पंच तन्मात्रा आहे. आणि ही असणारी तन्मात्रा घेऊन निघणारा जीवात्मा विश्वास ब्रह्मयाला देऊन, परब्रह्माला देऊन, ज्यावेळेस गर्भामध्ये होता त्यावेळेस सोहम सोहम नावाचा जप करत होता. ए देवा मी तुला विसरणार नाही, ए देवा तुला, तो विश्वास असणारा परब्रह्माला, शिवाला, परमात्म्याला त्यांनी दिला जीवात्म्याला. तोच जीवात्मा विश्वावसु नाम संवत्सरामधून विश्वास देत असणारा जीवात्मा गर्भाशयामध्ये ब्रह्माला तूच आहेस, मी विसरणार नाही. तो शरीराच्या बाहेर येतो आईच्या आणि पराभव नाम संवत्सराचं कलियुगाचं असणारं हवा लागते. आणि त्या ठिकाणी केव्हा 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 म्हटलो म्हणतो, मी केव्हा म्हटलो, मी केव्हा म्हटलो, मी असं म्हटलंच नाही. विकल्प रूपाची होती ती विकल्प रूपाची निर्माण झाली. आणि विकल्प रूपाचे निर्माण होण्याला कारण जे आहे तर अष्टधा प्रकृती रूप असणारं शरीर पंचभूतात्मक आणि त्रिगुणात्मक आणि या अष्टधा प्रकृतीपासून निर्माण झालेले पंच तन्मात्रा. मग पंच तन्मात्रेमध्ये कोणी शब्दामध्ये रममान होऊन जातं, विषयामध्ये पंच विषय म्हणतात त्याला, पंच तन्मात्रा म्हणतात आध्यात्मिक दृष्टिकोनात. पंच विषयामध्ये गुरफटून जातो, एवढा गुरफटून जातो की हरिण असणारं पकडण्यासाठी आमचे शिकारी लोक बासरी वाजवतात आणि राग रागिणीचे जे शब्द स्वर आरोह अवरोह बाहेर पडतात, त्या सुस्वर संगीतामधून ते असणारा हरिण आकर्षित होतं. आणि आकर्षित झाल्याच्या नंतर आमच्या शिकाऱ्याच्या हातात पडतं, पण तो विषय जो काही आहे शब्द नावाचा तो मात्र संपत नाही. तद्वत त्या न्यायानं एखादं म्हातारं जरी माणूस असलं आणि मग जे काही आम्ही तुम्ही बोलतो त्यांच्या ओठाकडे मात्र त्यांचं लक्ष असतं, काय म्हणाले, काय शब्द उच्चाराले. मारायला जरी टेकलं तरी शब्द हा विषय संपत नाही सज्जनो.
दुसरा रूप असणारा विषय आम्हाला शास्त्रकारानं सांगितलं, दिवा पेटवला जातो आणि दिव्यावर असणार पाकळी झडप मारते. ते रूप आपल्याला प्राप्त व्हावं या अनुषंगानं. पण रूप न प्राप्त होता स्वतः पाकळी असणारी ती जळून जाते, पण तिचा रूप असणारा विषय कधी संपत नाही महाराज. तद्वत त्या दुसरा असणारा जालंधर नावाचा राक्षस, जेणेकरून आमच्या पार्वतीचं रूप पाहण्यासाठी नारदानं सांगितलं होतं, ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ पार्वती, सर्व साम्राज्य तुझ्याकडे, पण स्त्रीरत्न नाही. त्यावेळेस आमच्या नारदानं सांगितलं, फक्त स्त्रीरत्न जगात श्रेष्ठ आणि सर्वात सुंदर जर असेल, ब्रह्मांडाची जननी माता पार्वती. आणि तेच रूप पाहण्यासाठी आमच्या जालंधराला मोह आवरला नाही आणि स्वतःचं आयुष्य नष्ट केलं. हे आपल्याला चारित्र्य पुढे पाहिजे, महत्वाचं आहे महाराज. भवी जे आहे, आमच्या परमरशामध्ये भवी सांगितले. भवी जे क्षुद्र विचाराचे आहेत, क्षुद्र आचरणाचे आहेत, क्षुद्र वर्णाचे आहेत, अशांचं अन्न ग्रहण करू नये म्हणून सांगितलं. आणि प्रत्येकाच्या अन्नामध्ये अनेक अनेक वेगवेगळे दोष असतात. जसं उदाहरण आहे की पांडवाकडचा जाणारा शैल्य मामा, पण आमची जीभ एवढी लालसापूर्ण बनली महाराज की आम्हाला सांगितलं जातं, गंगेमध्ये किंवा या सागरामध्ये, सरोवरामध्ये, तळ्यामध्ये आणि कोळी लोक असणारे मासे धरतात. त्यांच्याकडं एक आकडा असतो तयार केलेला आणि दूर असणारी दोरी असते आणि त्या दोरीला एक काडी बांधलेली असते. त्या गजाला असणार, त्या आकड्याला असणार आणि एक दवना बांधतात. दवना ओलाव्यामध्ये मिळणारा दवना, काही ठिकाणी त्याला शिजोड म्हणतात, काही ठिकाणी दवना म्हणतात. तो दवना बांधतात आणि तो दवना बांधून तो आकडा आतमध्ये पाण्यामध्ये सोडतात. जोपर्यंत ती वरची काडी असणारी तरंगते तोपर्यंत हा कोळी विचार करतो. ज्यावेळेस जड लागतं त्यावेळेस ती काडी असणारी खाली पाण्यात बुडते आणि मग त्या शिकाऱ्याला वाटतं, त्या कोळ्याला वाटतं सावज आलेलं, शिकार आलेली, लगेच माग फेकून देतो. अर्थात त्या माशाचं असणार मरण जरी आलं तरी जिभेचे असणारे चोचले पुरवण्याची जी इच्छा आहे ती कमी होत नाही महाराज. तद्वत त्या न्यायानं आज तर असे पदार्थ आलेत सज्जनो की जवळपास जे आमच्या गावामध्ये सुद्धा बरेचसे जे विद्वान मंडळी आहे, मारवाडी समाज किंवा ज्ञानी मंडळी आहे, यांनी बरेचसे काही अन्न पदार्थ वर्ज केले सध्याच्या आहारातले. कारण का एक प्रकारचं ऍसिड आहे त्याच्यामध्ये. स्पष्टच बोलून दाखवतो तुम्हाला मी. जे काही तुम्हाला सोयाबीन आणि सूर्यफूल तेल म्हणतात, हे तेल नाहीच आहे, हे पाम तेल आहे आणि याच्यामध्ये ऍसिड मिक्स केलेला आहे पूर्ण. आणि त्याच्यामुळे बायपासचे प्रकार, कॅन्सरचे प्रकार वाढले. साखरेमध्ये सुद्धा ऍसिड टाकलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं मीठ. ज्यांच्या आहारामध्ये जास्त मीठ आहे त्यांनी मीठ वर्ज करून सेंदे मीठ खाण्याचा प्रयत्न करा, सेंदे लोण खाण्याचा प्रयत्न करा. कारण का यामुळं बरेचसे काही आजार स्त्रियांना आणि पुरुषांना होत चाललेले. आमिष तर सोडाच महाराज, बाकीचं मांसाहार तर सोडाच, पण जे शुद्ध शाकाहार आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरंच असणार गंडांतर आलेले असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला. आणि म्हणून जे काही शुद्ध आहे तेच असणार खाण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आयुष्य वर्धन होईल. पण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जे पॅकिंग आहे, पॅकिंग 99% पॅकिंग खाण्याचा प्रयत्नच करू नका. तो मनुष्य सोडायला तयार नसतो. आमच्या माशाच्या रूपानं सांगितलं.
चौथा असणारा स्पर्श विषय, आणि स्पर्श विषयामध्ये लाकडाची हत्तीन करून बसवतात. जर हत्ती माजला तर त्याला पकडायचं असेल माजलेल्या हत्तीला, तर लाकडाची एक काळी हत्तीन करून बसवतात. त्याच्या समोर 10 बाय 10चा खड्डा करतात, त्याच्यावर पालापाचोळा टाकून लेवल करतात आणि माजलेल्या हत्तीला हाकारीत हाकारीत तिथपर्यंत आणतात. त्या हत्तीला असं वाटतं की आपण तिला स्पर्श करावा, तिचा उपभोग घ्यावा, आणि तो उपभोग घेण्याच्या नादामध्ये सर्व आयुष्य संपवून टाकतो महाराज. त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि शिकाऱ्याच्या हाती सापडून जातो. तद्वत त्या न्यायानं आमच्या दुःशासनानं सुद्धा आमच्या द्रौपदीचं वस्त्र हरण केलं. कशासाठी? स्पर्श घेण्यासाठी, आणि स्वतः नष्ट भ्रष्ट पावला. पण स्पर्श नावाचा विषय हा संपुष्टात येत नाही. पाचवा असणारा गंध विषय, तो गंध विषय म्हणजे कमळाच्या फुलात किंवा गुलाबाच्या फुलामध्ये असणारा भ्रमर बसतो, भुंगा बसतो, आणि तो त्या सुगंधामध्ये एवढा काही मंत्रमुग्ध होऊन जातो की त्या मंत्रमुग्ध होण्यामध्ये दिवस मावळतो आणि फूल मिटून जातं. आतमध्ये गुदमरून तो मरून जातो. पण त्याच्यातलं मकरंद सेवन करणं आणि सुगंध घेणं तो संपत नाही, प्राण जरी गेला तरी. आणि तद्वत त्या न्यायानं आमचा मनुष्य सुद्धा जर दुर्गंधी असेल तर नको वाटते, आणि सुगंध असला तर चांगला वाटतो. पण जे काही सुगंध सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा आज ऍसिड टाकल्या चाललेत, ऍसिड. आणि म्हणून पंच तन्मात्रा रूप असणारा हा जीवात्मा विश्वावसु नाम संवत्सरामधून पुढं पराभव नाम संवत्सरामध्ये आलेला आहे. पराभव नाम संवत्सराचं म्हणणं एकच आहे की बाबा रे, एकटा चलो, एकटा चलो, दुसऱ्याची आस करू नका आणि दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आणि दुसऱ्याकडून अवलंबून राहण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी अभाव मिळेल. पराभव नाम संवत्सर. आणि म्हणून आपलं आरोग्य ठीक ठेवायचं असेल, आपलं आरोग्य ठीक ठेवायचं असेल, पंच तन्मात्रा असणाऱ्या शुद्ध प्राप्त करा आणि सतत असणारी भक्ती करत राहत असताना त्या भक्तीच्या मध्ये असणार पंच तन्मात्रा जर तुमच्या शुद्ध असतील, पंच तन्मात्रा शुद्ध असतील तर तुमचा असणारा भाव शुद्ध निघेल. जिथं शुद्ध भावाला कधी अभाव मिळणार नाही. आणि असा हा जो काही अभाव जर तुमच्यापासून दूर जाईल तर तुमचं असणार एक स्वतंत्र जीवन जीवन गेले. आता इतर समाजाचे जे काही लोक आहेत हे मंदिरामध्ये जातात, गळ्यामध्ये लिंग नसलेले जे काही आहेत त्यांचं सांगायला मी, हे मंदिरामध्ये जातात, भगवान शिवाच्या पिंडी समोर बसतात आणि पिंडी समोर बसल्याच्या नंतर त्याला याचना करतात, सांगतात देवा एवढे मोठे असणारे माझ्या मागे दुःख आहे, मी भक्ती करतो तुझी, मग माझ्या भक्तीमध्ये काय कमी पडतं, एवढे का मला तू दुःख द्यायला लागला. जीवानं करण्याच्या त्याला एक प्रतिकोपासना म्हटलं आणि दुसरी अहंग्रहोपासना म्हटलं. पहिली जी प्रतिकोपासना आहे तर प्रतिकोपासनेमध्ये हे भक्त असणारे देवासमोर जातात, बसतात, मांडी घालतात आणि देवाला असणारं गाराणं सांगतात, तू देव मी भक्त, तू देव मी भक्त, तू देव मी भक्त, ही असणारी जी काही भावना आहे. तर ही भेद मनगटावर, मस्तकावर, हृदयावर लिंग धारण करावं म्हणून सांगितलं धर्मशास्त्रामध्ये. मस्तकावर करा, कंठामध्ये करा, हृदयावर करा, दंडावर करा, मनगटावर करा किंवा करतलावर म्हणजे तळ हातावर करा. आणि असा हा असणारा जीवात्मा जन्माच्या अगोदर गर्भाला
लिंग स्थापन केल्या जातं, दिल्या जातं महाराज. जन्माआधी लिंग आणि त्या गर्भाला धारण केलं गर्भाशी जन्मादी लिंग गर्भाशी जन्मादी लिंग गर्भाशी जन्मादी लिंग गर्भाशी जन्मादी शिव पंचानन सखा जलाचा सांगितलं. लिंगायत धर्म संप्रदायामध्ये किंवा शिव तर दुसरा विषयच राहत नाही. मग असा हा असणारा भक्त शिवयोगी, शिवयोगी म्हणायला हरकत नाही, कारण का त्याचा जन्मभर असणारा शिवयोगच येतो. आणि मग असा हा असणारा शिवभक्त करतलावर आपल्या लिंगाला घेऊन संवाद करत असतो. चक्र आणि त्या सातही चक्राच्या ठिकाणी तू विराजमान आहेस अशा प्रकारची असणारी कामना तो ज्यावेळेस करतो त्याला अहंग्रहोपासना म्हणावं. त्याला अहंग्रहोपासना म्हणावं. एक प्रतीकोपासना आणि दुसरी अहंग्रहोपासना. जी प्रतीकोपासना कनिष्ठ सांगितली सज्जनो आणि अहंग्रहोपासना सर्वश्रेष्ठ सांगितली. की जो लिंग आमच्या जन्माच्याही अगोदर गर्भाला स्थापन झाला तोच आम्ही हातावर घेऊन सुद्धा आमचं प्रेत निघून जातं. नवे नवे आमच्या समाधीवर सुद्धा तोच राहतो. म्हणजे अंगच लिंग बनून जातं. आणि हेच जे काही ज्ञान आहे त्याला शिवमहापुराण म्हणायचं. हेच जे काही ज्ञान आहे त्याला शिवमहापुराण म्हणायचं. पण आता जो शिव आहे आणि जो जीव आहे या जीवानं शिवाचं रूपत्व प्राप्त जे काही करायचंय तर ते प्राप्त कशा पद्धतीनं करावं ते असणारा मार्ग, ते असणारे आचरण, ते असणारे नियम, ते असणारे अष्टांग योग प्राप्त करणं आणि त्यानुसार चालणं याला शिवमहापुराण म्हणावं. आणि अशा या असणाऱ्या अष्टांग योगामध्ये किंवा यमनियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी जे 8 प्रकार दिले त्याच्यामध्ये यम आणि नियम सगळ्यात महत्वाचे. आणि त्या नियमामध्ये आणि आमचे आचरण दिले महाराज. आचरण एकादशी उपवास म्हणायचं आणि 4-5 वेळेस खायचं. ज्याला निरंकार उपवास म्हणावं त्याला उपवास म्हणावं.
एकादशी करायची, शिवरात्री करायची आणि उपवास शिवपूजा, उपवास शिवपूजा, उपवास शिवपूजा, उपवास शिवपूजा, उपवास शिवपूजा, उपवास उपवास म्हणायचं. निरंकार कशामुळे राहतो? एक प्रकारची आमची साधना व्हावी, आमच्या इंद्रियाला अंतर्मुख आम्हाला करता यावं. जिभेचं रस चाकणं, डोळ्याचं रूप पाहणं, हाताचं देणं घेणं, पायाचं पादाक्रांत करणं, आणि हे जे काही इंद्रिय सैरावैरा धावतात, या सैरावैरा धावणाऱ्या इंद्रियाला अंतर्मुख वृत्ती करण्याचा उकरी फराळाला ऐसा त्यासी गुण लाधला, काही केल्या सुटेना. म्हणजे एकीकडे दाखवायचा आम्ही उपवास करायलो आणि एकीकडे सांगितलं जातं जेवण करा, अमुक फराळ करा. सगळं चालतं महाराज. त्या आमच्या नवरात्रीच्या उपवासाला तर सगळं चालतं, फक्त आहारात बदल केला, बाकी काय केलं? तर त्या ठिकाणी आम्ही जर निरंकार राहिलो, अन्नाचा त्याग केला आणि जेवढं शरीराला ताणलं तेवढ्या वेळेस आम्हाला आठवण होईल आम्ही कशाचा उपास धरतो. भगवान शिव असो, माझा विष्णू परमात्मा असो, कोणताही देव असो, त्याची आठवण व्हावी यासाठी अन्नाचा त्याग करावा लागतो. पण जगताचं असणारं दांभिकपण असं आहे की एकीकडे दाखवायचे वेगळे रूप आणि आतून वागायचं वेगळं. वरवर दावी शिवाचार, आंतरितो अनाचार. आणि हेच असणार विश्वावसु युगामधून आलेला जीवात्मा सत्य संकल्प रूपाने आला आणि विकृती घेत चाललेला आहे. ही विकृती काढणं म्हणजे शिवमहापुराण. ही विकृती काढणं म्हणजे शिवमहापुराण. सज्जनो, कितीही दुराचारी असू द्या, कितीही दुराचारी माणूस असू द्या, एकदा का त्याला पश्चाताप झाला आणि अंतःकरण त्याचं निर्मळ झालं आणि माझ्या भगवान शिवाची आराधना केली, तर कितीही मोठाल्या वळई सारखे असणारे पाप असू द्या, किंचित स्फुल्लिंग अभंग दिलंय, किंचित स्फुल्लिंग तृणाचे आचल, जाळील समूळ नाम तैसे. एक असणारी अग्नीची काडी पूर्ण जशी वळई कडव्याची आणि क्षणार्धामध्ये नष्ट करून टाकते, तद्वत त्या न्यायानं कितीही दुराचारी असू द्या, आमचा मनुष्य किंवा स्त्री, प्राणी, जीवात्मा, पण त्याचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. बरं का, त्याचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. केलेल्या कर्माचा त्याला पश्चाताप झाला पाहिजे. कारण का, आम्ही सत्कर्म करत असताना सुद्धा त्यामध्ये दुष्कर्म. आता जे काही समजा व्रत करायला, शिवरात्री, प्रदोष आहे, एकादशी आहे, सोमवार आहे, लोक महादेवाच्या मंदिरात जातात आणि महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर सध्या भीडच आहे महादेवाच्या मंदिरात.
मग ती असणारी जी काही भीड आहे त्याच्यामध्ये आमचा हा भक्त असणारा स्त्री असो पुरुष असो जातो आणि ह्यांना यांची पूजा करायची असते. पहिले तिथं गेल्याच्या नंतर ह्याला बोल त्याला बोल त्याला बोल कला 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 त्या मंदिरात करते. म्हणजे जो असणारा भक्त तिथं मन लावून पूजा करायलाय, नामस्मरण करायलाय, देवाला संवाद करायलाय, त्याच्यामध्ये हे अडथळा करतात. एक महापाप पहिलं. दुसरं, भक्त लोक पूजा करून उठून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणची असणारी सगळं बेलफूल पूजेवरच उचलतात महादेवावरच आणि एका बाजूला फेकतात यांची स्वतःची पूजा करण्यासाठी. तिसरी गोष्ट, तिथं असणारी साखर पडलेली असते आणि साखरावर अनेक असणाऱ्या मुंग्या झालेल्या असतात. हे भडभड पाणी टाकतात आणि हातानं फर 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 लेपतात. त्या अनेक असणाऱ्या मुंग्या जीव त्या ठिकाणी मरण पावतात. मग मला सांगा, तुम्ही पुण्य करायला का पाप करायला? सत्कर्मामध्ये तुमचं पाप कर्म व्हायला की नाही? मग त्या पद्धतीनं एवढा सूक्ष्म असणारा प्रत्येक धर्म आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आमच्या वैष्णव संप्रदायामध्ये एक अभंग दिलाय, कोणत्याही जीवाचा मत्सर अर्थात निंदा किंवा त्यांची हिंसा आमच्या घडली नाही पाहिजे. आणि जर त्या ठिकाणी हिंसा घडत असेल तर मग आमचा काय परमार्थ आहे? कला 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 करायला जाऊन त्याच्या ध्यानामध्ये भंग करायचं काम आम्ही अप्सरा रूपानं करायलो. रंभा मेनका रूपानं जसं विश्वामित्राची असणारी साधना मोडली. दुसरं, ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या पिंडीवर वाहिलेलं बेल आहे किंवा फूल आहे, ज्याने काही वाहायला त्यांनी दूर जाऊन एक एक पान आणलेलं असावं आणि शुद्ध आचरणानं भगवान शिवावर समर्पित केलेलं जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला काढायचा काय अधिकार? आल्याने त्यांनी काढलं, अधिकार आहे काढायचा नाही. तसं तद्वत न्यायानं फुलं फळं जे काही आमच्या शिवपिंडीवर वाहिले एखाद्यानं ते काढण्याचा तुम्हाला काय अधिकार? आणि तो एक प्रकारचा पूजेचा अपहार आहे, तुमची सद्भक्ती नाही तर तो अपहार आहे. मग त्या ठिकाणी असणारे जे काही गुरव पुजारी आहे त्या पुजाऱ्यालाच खरा असणारा मान ते पूजा काढण्याचा. आणि ज्यावेळेस पूजा काढणार तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस प्रसंगच आला तर त्या शिवपिंडीवरच असणारं बेलफूल उचला, उजव्या डोळ्याला डाव्या डोळ्याला आणि कपाळाला लावून शिवार्पण मस्तू कमीत कमी असं म्हणा. कारण का त्याचा मंत्र आहे, ओम तरत्सबंधी धावती दारासुत संदशः तरत्सबंधी धावती निर्माल्य विसर्जनम करोमिशम. प्रसिद्ध परमेश्वरा, ते निर्माल्य विसर्जन करता आलं तर ठीक आहे, नाही तर मग उजव्या डोळ्याला डाव्या डोळ्याला कपाळाला लावून शिवार्पण मस्तू परत म्हणा आणि एका बाजूला टाका आणि मग तुमची भक्ती शुद्ध मानल्या जाईल. किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या साखरेला लागलेल्या मुंग्या तुम्ही फड 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 झाडून त्यांचे प्राण घेताय, जीव मारतात, ते अमाप असणारं पाप तुम्हाला लागतंय. म्हणजे आपण सत्कृत्य करायलो त्यामध्ये सुद्धा दुष्कृत्य आहे. अन्नदान करायलो 1000 लोक जेव घातले आणि 5 लोक निघून गेले, संपलं म्हणले महाराज, आता प्रसाद संपला. त्या 1000 लोक जेव घालण्याला काहीच किंमत नाही. जे भुकेलेला माणूस आहे त्याला अन्नदान करणं हा खरा धर्म आहे आणि हे खरं पुण्य आहे, ही खरी भक्ती आहे. आणि म्हणून आम्ही जी काही भक्ती करायलो त्या भक्तीमध्ये असणार आणि निष्कपटता पाहिजे, मल नसला पाहिजे, विकार नसले पाहिजे, काम नसला पाहिजे आणि क्रोधही नसला पाहिजे. आणि हे सगळं जर समजा मिळवायचं असेल तर आम्हाला शिवमहापुराण ऐकावं लागेल. हे सगळंच मिळवायचं असेल अनुक्रमे आम्हाला अनेक ग्रंथ अनेक ज्ञान देतात. घरामध्ये कसं वागावं तुम्हाला रामायण सांगतंय,
रामायण सांगतं घरामध्ये कसं वागावं, एकमेकाने एकमेकासोबत कसं वागावं रामायण शिकवतं. मरण कसं टाळावं भागवत शिकवतं. माझ्या शिवाच्या चारित्र्याचा ग्रंथ जर सोडला तर सगळ्यामध्ये असणारा संशय महाराज काही ना काहीतरी. सगळ्या ग्रंथामध्ये संशय आहे. रामायण ऐकलं आम्ही घरामध्ये कसं राहावं, पण त्याच्यामध्ये एक संशय दडलेला आहे. जो संशय म्हणजे प्रभू रामचंद्रानं वाल्याला का मारलं. प्रभू रामचंद्रानं वाल्याला का मारलं. ज्यावेळेस वाली मरत होता, बाण लागला होता, त्यावेळेस सांगितलं हे रामा सगळं तुझं श्रेष्ठ आहे, तुला पुरुषोत्तम म्हणतात, तू एक विष्णूचा अवतार आहेस, एवढंही मला कळलं. पण मी असं कोणतं तुझं पाप केलेलं होतं, तुला कोणतं दुःख दिलेलं होतं की तू माझा घात केलास, तू मला मारलंस, कोणता अन्याय केला होता मी तुझा. त्यावेळेस आमच्या प्रभू रामचंद्राला त्याचं कारण नाही सांगता आलं. आणि त्यावेळेला आमच्या वाल्यानं एकच सांगितलं की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय शाम भवामी युगे युगे. सांगितलं, एवढंच सांगितलं की मी दुष्टांचा निपात करण्यासाठी जन्माला आलो. त्याने सांगितलं मी तुझ्यासोबत दुष्टपणा काय केला होता. उलट सुग्रीवानी माझ्यामध्ये युद्ध होतं पत्नीसाठी, बायकोसाठी. सुग्रीवाची पत्नी वाल्यानं पळून नेली होती तारा, आणि त्यांच्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण होतं. आणि प्रभू रामचंद्राला सुग्रीवाला सहाय्य करून घेऊन युद्धामध्ये सामील करायचं होतं सगळं वानर सेना, म्हणून त्यांनी वाल्याला मारलं. पण वाल्यानं प्रश्न विचारल्याच्या नंतर आमच्या रामाला सांगता नाही आलं. शेवटी वाली म्हणला हा सुद्धा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. रामा मी सुद्धा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुढच्या जन्मामध्ये कोळ्याच्या मुलाचं रूप धारण करून कृष्ण परमात्म्याच्या अंगठ्याला खालून बाण मारला आणि कृष्ण परमात्म्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. अवतार संपवावा लागला माझ्या कृष्णाला. वाल्यानं असणारा सूड उगवला. दुसरा, आम्ही प्रत्येक ठिकाणी भागवत ऐकलं. भागवत कशासाठी सांगितलं. परीक्षिती राजाला सांगितलं शुकाचार्याने. कोणी कोणाला. शुकाचार्याने परीक्षितीला सांगितलं. का म्हणून सांगितलं. का म्हणून परीक्षिती राजानं एका ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला होता, आणि तो मेलेला साप ऋषीच्या गळ्यात टाकल्यामुळं त्यांच्या मुलानं सरोवरामध्ये बारवामध्ये आंघोळ करत असताना त्याच्या अंतर्ज्ञानानं पाहिलं की परीक्षिती राजानं माझ्या वडिलाच्या गळ्यात साप टाकलाय, आणि वडील ध्यानस्थ आहेत, समाधीमध्ये तप करायला लागले, साधना करायला लागले. आणि या परीक्षितीनं विडंबना केली. मग तिथंच असणारं पाणी घेतलं त्यांच्या मुलानं ऋषीच्या, आणि कडकडीत शाप दिला की ज्या राजानं माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला साप टाकला तोच साप 7व्या दिवशी त्याला चावेल आणि तो मरण पावेल. आणि तीच आकाशवाणी घडली, आमच्या परीक्षितीला कळली, आणि परीक्षितीला दुःख झालं महाराज. आणि त्या परीक्षितीनं मरण टाळण्यासाठी आणि सैरा वैरा फिरायला सुरुवात केली. ह्या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, त्या बुवाकडे जा, त्या महाराजाकडे जा. शेवटी आमचे शुकाचार्य भेटले, आणि शुकाचार्यानं सांगितलं चिंता करू नकोस, मी तुला भागवत सांगतो. आणि म्हणून परीक्षिती राजानं शुकाचार्याकडून भागवत पूर्ण ऐकलं. पण शेवटचा एक संशय राहिला भागवतामध्ये, तो म्हणजे असा की एवढं असणारं भागवत सगळे स्कंद ऐकले, परीक्षिती राजाचं मरण टळलं का प्रदीपजी. नाही टळलं. शेवटी आमच्या शुकाचार्याला सांगावं लागलं, राजा
शेवटचा दिवस आलेला होता परीक्षितीचा, आणि परीक्षिती राजा तळमळ करत होता, गुरु काय ना काहीतरी करा, मला वाचवा, त्राहिमाम त्राहिमाम. त्यावेळेस आमच्या शुकाचार्याने शेवटला, भागवताच्या शेवटला कथानक सांगितलं राजा, एक कथानक आहे. असाच एक राजा होता आणि तो राजा शिकारीसाठी निघाला. वनवन भटकत 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 संध्याकाळ झाली. येण्याचा मार्ग काही लक्षात येईना. सगळी काळोखी रात्र दाटली. किरकिऱ्या त्या ठिकाणी आवाज द्यायला लागल्या. आणि मग ह्या राजाने विचार केला की आता आपण कुठं जावं. सगळा चिखल दलदल होता, काटे होते, हिंस्त्र पशु गरगर करत होते, आणि अशा असणाऱ्या कर्कश अरण्यामध्ये राजाला असणार कोणता ना कोणता तरी एक विश्राम किंवा विसावा पाहिजे होता, घर पाहिजे होतं, आश्रम पाहिजे होता. आणि मग त्या राजानं फिरत 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 असताना एक पर्णकुटी दिसली आणि त्या पर्णकुटी जवळ गेला. त्या पर्णकुटी जवळ गेल्याच्या नंतर तिथे एक असणार म्हातारं बसलेलं होतं आणि समोर असणारे सगळे मांसाचे गोळे, काही सडलेले, काहीवर असणार रक्त बंबाळ दिसायला लागले, तर काहीवर माशा घोंगायला गेल्या, काही आणि दुर्गंधी असणारी त्या खोलीमध्ये, त्या पर्णकुटीमध्ये, आणि सगळी दुर्गंधीचा वास घुमायला लागलेला आहे. आणि तिथे एक असणारा माणूस बसलेला आहे, म्हातारा असणार. राजाला असणार त्या पर्णकुटीजवळ गेला, मनामध्ये विचार केला की आता आपल्याला आश्रय कोण देईल. आश्रय शोधत 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 तो राजा तिथपर्यंत आलेला होता. शेवटी उशीर होत चाललेला होता. मनामध्ये विचार केला, इथंच आपण आज विश्राम करू, या माणसालाच विनंती करू की थोडीशी जागा द्या आम्हाला थांबण्यासाठी. पण त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, अजिबात नाही, माझ्या पर्णकुटीमध्ये मी तुम्हाला जागा देणार नाही, निघा निघा इथून. त्याने सांगितलं, काही कर बाबा, आजच्या दिवस रात्रभर आम्हाला इथं राहू दे. त्याने सांगितलं, सगळेजण असेच गायावाया करतात, ह्या रस्त्याने येतात आणि माझ्याजवळ गायावाया करतात, एक दिवस राहू दे, एक दिवस राहू दे, एक दिवस राहू दे. पण सकाळ झाली की त्यांना हे घर सोडा वाटत नाही पुन्हा. चला निघा, इथं थांबू नका. पण राजानं असणार डोळ्यात अश्रू आणले आणि सांगितलं, बाबा रे, उद्या सकाळी मात्र मी सकाळी सकाळीच निघून जाईन, त्याची चिंता नको करू. मी वचन देतो तुला, सकाळीच या पर्णकुटीतून निघून जाईल बाहेर. त्यावेळेला ठीक आहे म्हणला, काय हरकत नाही, बघू, म्हणून आश्रय दिला. एक प्रहर झाली, दोन प्रहर झाल्या, तिथलचा जो दुर्गंध होता तो असणारा आमच्या राजाला मानवायला लागला, आवडायला लागला. नंतर त्याच्याशी असणार जुळवून घेतलं राजानं, एवढं जुळवून बसला की सकाळी झाल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्याने सांगितलं, ए राजा, चल नीट बाहेर, नीट बाहेर माझ्या पर्णकुटीतून. पण राजानं सांगितलं, नाही, आजच्या दिवस राहू द्या ना, आजच्या दिवस राहू द्या. त्याने सांगितलं, अजिबात नाही, तुला रात्रीचाच फक्त एक वेळ दिलेला होता थांबण्यासाठी, सकाळ झाली, तुझी वेळ झाली, निघ इथून. पण तो राजा काही निघायला तयार नाही आणि हे म्हातारं तिथून हाकलून द्यायला लागलेले, जा, निघ इथून, निघ इथून. त्यावेळेस आमच्या परीक्षितीला शुकाचार्याने विचारलं, राजा, आता तूच सांग खरं की त्या असणाऱ्या राजानं त्या पर्णकुटीमध्ये थांबायला पाहिजे का? वचन दिलं एकच दिवस थांबण्याचं, वचन एकच दिवस थांबण्याचं दिलं, आणि मग आता बेमान होऊन त्या पर्णकुटीत थांबायला. त्यावेळेस परीक्षितीने सांगितलं, हो प्रभू, काय मूर्ख राजा आहे तो, असं नाही करायला पाहिजे, त्यांनी त्या पर्णकुटीत राहायला नाही पाहिजे. पण असा तो राजा होता कोण? ज्यावेळेस परीक्षितीने विचारलं आमच्या शुकाचार्याला, त्यावेळेस शुकाचार्याने सांगितलं, राजा, तो दुसरा कोणी नाही तर तूच आहेस. राजा,
दुसरं कोणी नाही, तूच आहेस तो. आणि प्रत्येकाला असणार हे पोतळ जे शरीर आहे, दुर्गंधीचं भांडार असणार, हे सोडावंच लागणार आहे. पण मी आणि माझं करून तू या ठिकाणी बसलेला आहेस. त्यावेळेस आमच्या परीक्षेचा असणारा अहंता आणि ममता त्या ठिकाणची निघून गेली म्हणून सांगितलं. आणि प्राणाला असणार त्याने कवटाळला, अर्थात मरावंच लागलं. हा संशय रूप भागवत कशासाठी ऐकलं होतं? मरण टाळण्यासाठी. पण मरण टाळलं का? नाही. शेवटी प्रत्येकाला जातस्यही आमच्या रेणुकाचार्यांनी अगस्त्य ऋषीला उपदेश करत असताना सांगितलं, जातस्यही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च जंतुर मरण जन्माभ्याम परिभ्रमती चक्रवत. सांगितलं की बाबा रे, जच्या पुढं म आहे, जन्म. ज ज्याचा झाला त्याचा म आहेच. आणि म्हणून प्रत्येक माणसाला असणार हे शरीर सोडून जावंच लागतंय. तरी पण हा मनुष्य असणारा दांभिक प्रवृत्तीनं भक्ती करतो. जाणे आहे हो सर्वांशी, जाणे आहे सर्वांशी, जाणे आहे हो सर्वांशी, जाणे प्रत्येकाला जायचं. जच्या पुढं म आहे. आणि या जच्या पुढं म घेऊन प्रत्येक जीवात्मा चाललेला आहे. आणि जात असताना संशय ज्या ठिकाणी आहे तो संशय समजून घेतला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे भगवद्गीता 18 असणारे अध्याय माझ्या कृष्णानं अर्जुनाला सांगितले. कशासाठी? भ्रांती काढून टाकण्यासाठी, भ्रम काढून टाकण्यासाठी. पण आमच्या अर्जुनाचा मोह संपला नाही. विराट रूप दाखवलं माझ्या कृष्णानं. ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग सगळा सांगितला. पण शेवटला
आमच्या अर्जुनाचा मोह दिग्भ्रांत चेतसा हा जो भ्रांत झालेली होती मोहाची ती मात्र संपलीच नाही. शेवटी माझ्या अर्जुनाला कृष्णाला निराश व्हावं लागलं आणि निराश होऊन 18व्या अध्यायामध्ये गीतेच्या 61वा श्लोक म्हणावा लागला, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वतंत्राणि यंत्ररूढानि माया तमेव शरणं गच्छ महादेवे देवेन भारतः शांती क्षेम दयायुक्त तत्र तिष्ठामि अर्जुना. सांगितलं बाबा रे, तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा. ईश्वर सर्वभूतानां, ईश्वरच सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि सर्व भूतामध्ये आहे. आता मी तर तुला सांगू सांगू दमलो, पण तुझी काही भ्रांती निघून जायला तयार नाही अर्जुना. त्या भगवान शिवाला शरण जा. शिवया भावे शरण जावे तया भावे शरण सदा वाचे नाम घ्यावे, नामस्मरण करावं. मग त्यावेळेला त्यालाच फक्त शरण जा बाबा, की तुझी भ्रांती निघून जाईल, मोह निघून जाईल. त्यावेळेला पाशुपत नावाचं अस्त्र मिळवण्यासाठी माझ्या अर्जुनाला शिवाची असणारी आराधना करावी लागली. गीतेमधला संशय रामायणातला झाला, भागवतातला झाला, गीतेतला झाला, महाभारतातला, की जेणेकरून आमच्या भीष्मानी प्रतिज्ञा केलेली होती की तुला मी शस्त्र हातात धरायला लावीन. कृष्णानं सांगितलं मी युद्धामध्ये अजिबात शस्त्र धरणार नाही. मग कृष्णानं शस्त्र का धारण केलं हा संशय पुन्हा. म्हणजे सांगायचं तात्पर्य की प्रत्येक असणाऱ्या ग्रंथामध्ये काही ना काहीतरी संशय आहे. नवनाथामध्ये सुद्धा थोडा संशय आहे. 38व्या अध्यायामध्ये चरपटीचा जन्म आहे. चरपटीनं दोघालाही मूर्छना येऊन पाडलं. सगळे त्यांच्या आभूषण घेऊन आमच्या ब्रह्मदेवाकडे आला. ब्रह्मदेवाने सांगितलं हे काय केलंस? याने सांगितलं दोघालाही संपविलं मी. इंद्राच्या कैवारामुळं हरी आणि हर दोघही आलेले होते युद्धाला आणि त्यांच्या आभूषण घालून आलो. पण त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं अरे हे पुत्रा माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित. काय सांगितलं नवनाथ ग्रंथात? हे पुत्रा माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित, महादेव तो आराध्य दैवत मजसह जगाचा. उठ अगोदर उठ.
प्रत्येक ग्रंथामध्ये आमच्या व्यासानी त्या ग्रंथाचं बडेत पण दाखवलं, मोठं पण दाखवलं, महत्व सांगितलं. हरिविजय, हरीचा विजय, भक्ती विजय, भक्तीचा विजय, रामाश्वमेध, जैमिनी अश्वमेध, जे जे काही ग्रंथ आहेत, नवनाथांचा विजय. विडंबना नाही सजनो. पण त्या ठिकाणी एवढं माहित नव्हतं का भगवान शिवाला आणि विष्णू परमात्मा तर अंतर्ज्ञानी होते, त्यांना माहित नव्हतं का पिप्पलायन नारायणाचा अवतार चरपटी आहे आणि तो इंद्राला अद्दल घडवण्यासाठी आलाय, मग आपण कसं जावं युद्धाला हे कळत नव्हतं का दोघांनाही? संशय. सांगायचं तात्पर्य त्या ग्रंथामध्ये पामर जीवाला कोणताही ग्रंथ सापडला तर त्या मार्गानं तो ध्येयापर्यंत पोहोचावा यासाठी असणारा आमच्या व्यासानी मांडणी करून टाकली. महाराज, प्रत्येकामध्ये संशय, संशय फक्त एकातच नाही, ती म्हणजे माझी शिवकथा. जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा. शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा. किसे श्रवण कर मिट जाती है किसे श्रवण कर मिट जाती सब जन्म जन्म की कथा कथा कथा. जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय जय शिवकथा. शिवकथा कलिका मदगाई, सजन सजीवन मोर सुहाई. शिवकथा कलिका मदगाई, सजन सजीवन मोर सुहाई. मेरा परमार्थ बन जाए, मेरा परमार्थ बन जाए, मेरा परमार्थ बन जाए, मेरा परमार्थ बन जाए. पार्वती पर जथा जथा. जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा. शिवकथा सुंदर करतारी, संशय विहग उडावनिहारी. शिवकथा सुंदर करतारी, संशय विहग उडावनिहारी. तेरा संशय सब भागेगा, मेरा संशय सब भागेगा, तेरा संशय सब भागेगा, मेरा संशय सब भागेगा. श्री हनुमत कर जथा जथा जथा. जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा, जय जय शिवकथा, जय श्री शिवकथा. सांगितलं शिवकथा सुंदर करतारी,
संशय विहग उडाल निहारी. संशय सगळा काढून टाकणारी कथा आहे महाराज. आणि अशी असणारी परम पावन कथा आम्हाला पराभव नाम संवत्सरामध्ये स्वतंत्र जीवन जगण्यासाठी, जीवाचं शिवत्व करण्यासाठी आणि ती ऐकायची. आणि ऐकत असताना मात्र आमचं अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त हे निर्मळ असलं पाहिजे. कारण का भक्ती ही निर्मळपणानं करावी. दांभिकतेची भक्ती आणि ती विनाशाला कारण ठरते महाराज. विनाश निश्चिततेनं जवळ येतो. कमी वेळेमध्ये असणार तुम्ही आकाश गाठाल, पण त्याच्या दुप्पट गतीने असणार मनामध्ये जर बेईमानी आली, भक्तीमध्ये आमच्या भस्मासुराच्या भक्तीमध्ये असणार पाप आलं, जळून भस्मसात झाला महाराज, माझा भस्मासूर असणार. आणि म्हणून भक्ती करायची तर त्या भक्तीच्या रूपामध्ये असणार विष कालवण्याचा प्रयत्न नका करू. सढळ मनानं आणि निर्मळ अंतःकरणानं भक्ती करा, की जेणेकरून आपला असणारा त्रास कोणालाही झाला नाही पाहिजे आणि आपल्या जीवाचं शिवत्व आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून जी काही पंचतन्मात्रा रूप असणारा देह आमच्या सोबत आम्ही आणलेला आहे, त्यामधून बाकीचे जे काही ग्रंथ पुराण आहेत याच्यामध्ये काही ना काहीतरी संशय असल्या कारणानं आम्हाला शिवकथा ऐकायची महाराज. शिवकथाच काय काय याचं कारण आहे ते, की इतर ग्रंथामध्ये आणि संशय दडलेला आहे. आणि याच्यामध्ये मात्र ब्रह्मचर्यापासून संन्यास आश्रमापर्यंत चारही आश्रमाची माहिती आणि चारही पुरुषार्थाची माहिती दिलेली. आणि विशेष म्हणजे भगवान शिवाला जवळ जाण्यासाठी कोणत्या उपायानं जावं, आणि तो म्हणजे शिवमहापुराण. बाकीच्या लीला तर प्रत्येक ग्रंथात असतात महाराज. लीला म्हणजे शिवमहापुराण नाही, शिव पार्वतीचं लग्न म्हणजे शिवमहापुराण नाही, नुसता गणपती आणि कार्तिकचा जन्म म्हणजे शिवमहापुराण नाही. तर शिवमहापुराणाची सखोल व्याख्या जर महत्व कशाचं आहे तर या शिवमहापुराणमध्ये पंचाक्षर आणि षडाक्षराची सखोल माहिती दिलेली आहे. आणि ते माहिती घेणं, जीवाचं शिवत्व करणं, याला शिवमहापुराण म्हणायचं. नुसतं चारित्र्य तुमच्या शिवलीला अमृत मध्ये दिलेलं आहे. रामायणामध्ये असा कोणताच ग्रंथ नाही की ज्याच्यामध्ये शिवाची माहिती नाही. 18 पुराणे शिवलीला गाती ऐसा उमापती समर्थ. 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती, 18 पुराणे शिवलीला गाती.
सांगितलं ऐसा उमापती समर्थ जो. माझा भगवान शिव एवढा समर्थ आहे की त्याला चक्रवर्ती मानले गेलं. त्याच्यासारखा चक्रवर्ती सम्राट ब्रह्मांडात कोणीच नाही. प्रत्येक ग्रंथात नवनाथ पहा, रामायण पहा, हरिविजय पहा, भक्तिविजय पहा आणि बाकीचे जे काही संत सावतामाळी पहा, गोरा कुमाराचे चरित्र पहा, प्रत्येकामध्ये आदिदेव नमस्तुभ्यम, आदिदेव महादेव. आणि त्या भगवान शिवाचं चारित्र्य गायल्याशिवाय कोणताच ग्रंथ परिपूर्ण होत नाही आणि होणारही नाही. आणि अशा असणाऱ्या भगवान शिवाचं जे काही चारित्र्य आहे, नकार मकार शिकार वाकार यकार आणि ओंकार, आणि जे काही षडाक्षर आणि पंचाक्षर आहे, या पंचाक्षराची सखोल माहिती आणि सर्व श्रेष्ठता ज्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केली, अशाला शिवमहापुराण म्हटले गेले. आणि असं हे शिवपुराण ऐकत असताना आमच्या ज्या काही आशा अपेक्षा आहेत, आमच्या ज्या काही आशा अपेक्षा आहेत, ह्या मात्र कमी करत चालायचे महाराज. कारण का पहिल्या संत मंडळींनी सांगितलं होतं, जीवाचं शिवत्व करण्यासाठी तू आलेला आहेस, तुला बाकीची चिंता करायचं काम नाही. ज्यावेळेस अंड्यामध्ये कोंबडीच्या म्हणा किंवा आमच्या मोराच्या म्हणा अंड्यामध्ये बलक रूपानं निर्माण झालेलं जे जीवात्मा आहे, त्याच्यामध्ये पंख आहेत, पाय आहेत, चोंच आहे, आणि त्याच वेळेला भगवान शिवानं अन्न निर्माण केले. अगोदर बालक गर्भामध्ये असताना आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण केले माझ्या भगवान शिवानं, जन्माच्या अगोदर. मग चिंता कोणाला आहे? तुझी चिंता त्याशी सर्व काही चिंता आहे तर भगवान शिवाला आहे. बाकीचे कोणते काम असू द्या महाराज, माणूस चिंता करत त्याचा योग आला, खनखन ते कार्यक्रम होऊन जातो. आणि तशा पद्धतीनं जी काही चिंता आहे ती भगवान शिवाला आहे. मग आपण असणारी निश्चिंततेनं आणि निष्काम बुद्धीनं, निष्काम होऊनी शिवनाम उच्चारी धरुनी अंतरी दृढ प्रेम. सांगितलं की निष्काम व्हा. पण आजचं कलियुग जे काय आहे ते सगळं स्वार्थी आहे महाराज, स्वार्थी. आणि स्वार्थानं असणारं भक्ती करायलेलं जग आहे. बघा, आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी विचारलं जातं, महाराज कोणता पदार्थ वाढल्यावर काय भेटतं फळ? अरे फळाची इच्छा का करता? फक्त भक्ती करत राहा. कर्मण्यवाधिकारस्त्य मा फलेषु कदाचन मा फल कर्म हेतुर्ब्रह्मा संगो कर्मस्त्व कर्मणी. कर्म ते करावे, फलाशा नसावी. आमच्या अभंगामधून सांगितलं संतांनी, कर्म करा, त्याचं फळ घेण्याची इच्छा नाही. ठीक आहे, तुम्हाला फळ पाहिजे, किती फळ घेता तुम्ही? आता एखादा माणूस शेतामध्ये राबतो, ऊस लावतो किंवा धान्य पिकवतो, त्याच्या मनात असतं आम्हाला एक 50 क्विंटल व्हावं. होतं किती? तिथं 30 होतील, 40 होतील, 25 होतील. त्याच्या मनासारखं होतंय का? नाही. ऊस एकरी असणारा त्याला वाटतं मला 55-60 टन व्हावा, होतो 35 किंवा 40 टन. मग तुम्ही तीच जर भक्तीमध्ये, भक्तीच्या रूपामध्ये जर कर्म केलं तर फळ देणं त्या भगवान शिवाच्या हातात आहे महाराज. आणि म्हणून कर्म करत असताना त्यामधली असणारी अशुद्धता, आपल्या कर्मातली अशुद्धता ओळखून शुद्ध कर्म करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे शिवकथा ऐकणं, म्हणजे शिवकथा ऐकणं. आणि अशी असणारी जी काही कथा आहे, मग तुम्ही किती दुराचारी असले,
जगातला कितीही दुराचारी महापापी असू द्या, गुरु हत्यारी, ब्रह्म हत्यारी, मात्र हत्यारी, पित्र हत्यारी, अनंत असणारे त्यानं पाप केलेले असू द्या, एक वेळा का माझ्या भगवान शिवाला तो शरण आला निष्कपट होऊन, लक्षात ठेवा, माझ्या शब्दावर लक्ष द्या, अंतःकरणात कपट न धरता तो जर समर्पित भावनेनं माझ्या भगवान शिवाला शरण आला तर निश्चिततेनं माझा शिव म्हणजे कल्याण करणारा महाराज. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण करणारा. त्याच्याजवळ मग मात्र भेद नाहीये, तो दुराचारी आहे का पापी आहे, फक्त तो समर्पित भावनेनं शरण आला पाहिजे. जसं माझ्या मार्कंडेयानं आयुष्य संपत आलं आणि आयुष्य संपत आलं म्हणून कळलं, आमच्या मार्कंडेयानं भगवान शिवाची आराधना चालू केली आणि शिवाची आराधना चालू करत असताना यमधर्म आला, गळ्याला फासा टाकला. माझ्या मार्कंडेयानं चंद्रशेखर अष्टक म्हणलं महाराज, चंद्रशेखर 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 पाहि मां, चंद्रशेखर 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 रक्ष मां, रत्नसानुशरासनं व्रज तादृशृङ्गनिकेतनम्, श्रीजिने कृतपन्नगेश्वर मच्युतानन सायकम्, क्षिप्रदत्तपुरत्रय त्रिदिवालयेरपि वन्दितम्, चंद्रशेखरमाश्रयेम किंकरीषति वै यमः. 8 असणाऱ्या चरणामध्ये आमच्या मार्कंडेयानं भक्ती केली आणि शिवाचं गुणगान केलं, पण आमच्या यमधर्मानं टाकलेला फासा आणि जखडत होता, जास्त ओढल्या जात होता. शेवटचं चरण आमच्या मार्कंडेयानं म्हणलं, मृत्युभीत मृकंड सोन कृतं स्तवं शिव सन्निधो, यत्र कुत्रश्च य पठे नहि तस्य मृत्युभय भवेतम्, पूर्णमायुर रोगिणाम खिलार्थ संपद मादरात्. सांगितलंय देवा, तुला मृत्यू भेतो असं म्हणतात. मृत्युभीत मृकंड सोनो कृतं स्तवं शिव सन्निधो. तुझं जे काही स्तवन आहे तर तुला मृत्यू भेटतो म्हणून करायलो, आणि जर तुला मृत्यूवर विजय नाही मिळवता आला, यत्र कुत्रश्च य पटे नाही तस्य मृत्यू भय रोगिणाम खिलार्थ संपद मादरात. सांगितलं, माझं हे जे शरीर आहे हे सगळं तुला समर्पित. आणि त्यावेळेला माझ्या मार्कंडेयानं शिवपिंडीवर असणारं आपलं शरीर सगळं टाकून दिलं महाराज. समर्पित भावनेची भक्ती. मारिताची आहेत करावे, 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 मारिताची
आम्ही जीवे भावे शरण आलो हो, आम्ही जीवे भावे शरण आलो, आम्ही जीवे भावे शरण आलो. मारी तारी चित्ती आहे ते करावे, मारी तारी चित्ती. आणि आमच्या मार्कंडेयानं जसं अंग टाकलं, देवा सगळं समर्पित तुला शरीर, काय करायचं ते कर आता. आम्ही जीवे भावे शरण आलो, माझं शरीर समर्पित आहे. त्यावेळेस भगवान शिव प्रगट झाले आणि यमधर्माला असणारं ताडण केलं आणि आमच्या मार्कंडेयाचं असणारं आयुष्य वाढवलं. 14 वर्ष होत, 14 कल्प केल्या गेलं नव्हे, अमरच करून टाकलं म्हणायला हरकत नाही महाराज. म्हणजे ह्या प्रकारची भक्ती आम्हाला करायला पाहिजे असते, पण आम्ही कशी करतो. आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे, हे शिवराया मला असदार पाहिजे, असदार पाहिजे. हे शिवराया, हे महादेवा, हे शिवराया, हे महादेवा. आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे, आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे. हे शिवराया असदार समाधान पाहिजे, आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे. हे शिवराया मला असदार पाहिजे, असदार पाहिजे. हे शिवराया समृद्धी नानावी, नानाची अमृताची उधळण सदा व्हावी. आमच्या घरी प्रसन्नता समृद्धी नांदावी, नानाची अमृताची उधळण सदा व्हावी. आमच्या मुखी तुझे हो, आमच्या मुखी तुझे गुणगान पाहिजे. हे शिवराया मला असदार पाहिजे, असदार पाहिजे. हे शिवराया, हे महादेवा, हे शिवराया, हे महादेवा. घरकुल असावे, प्रेमाची आणि विनयाची साम्राज्य असावे. भक्तीमध्ये आमचे घरकुल असावे, प्रेमाचे
पाहिजे हे शिवराया मला आसदार पाहिजे आसदार पाहिजे हे शिवराया हे महादेवा हे शिवराया हे महादेवा लिंग आणि जन्म सदा पूज्य असावे वेदोक्ष मंत्र विभूती धारण सदा व्हावे गुरुलिंग आणि जंगम सदा पूज्य असावे रुद्राक्ष मंत्र विभूती धारण सदा व्हावे वीरभद्र मागे प्रभूला प्रसाद पाहिजे हे शिवराया मला आसदार पाहिजे आसदार पाहिजे हे शिवराया हे महादेवा हे शिवराया हे महादेवा गुरुलिंगानी जंगम सदा पूज्य असावे रुद्राक्ष मंत्र विभूती धारण सदा व्हावे वीरभद्र मागे प्रभूला तीर्थ प्रसाद पाहिजे हे शिवराया मला आसदार पाहिजे आसदार पाहिजे आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे आमच्या घरी सुख शांती समाधान पाहिजे हे शिवराया मला आसदार पाहिजे आसदार पाहिजे आसदार पाहिजे आसदार पाहिजे सांगितलं प्रत्येक जीवात्मा असणारा सुख शांती शोधत निघालेला आहे आणि ते न मागता जे यातला भावार्थ आहे महाराज शुद्ध भावनेनं ठेवून भक्ती करून जीवाचं शिवत्व करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि येऊन असणार या ठिकाणी चांगलं असणार प्रोग्राम कार्यक्रम महोत्सव आणि आपल्या पदरी आला किंवा आपल्या वाट्याला आला किंवा आपल्या भाग्यात आला म्हणा शिवमहापुराण कथेचं असणारं आयोजन आणि त्याचं रसपान आम्हाला 7 दिवस असणारं पुढचं करायचंय आणि करत असताना मात्र अंतःकरणाची शुद्धता ठेवून या ठिकाणी आपलं कार्य करावं भक्ती करावी की जेणेकरून आपल्याला ध्येय असणारं लवकर मिळेल अशा प्रकारची मंगलमय कामना तुमच्यामध्ये उत्पन्न हो. आज उशीर झालेला होता आजच्या कथेला. उद्या ठीक 2 वाजता आणि कथेला प्रारंभ होईल. मर्यादेनुसार या ठिकाणी समर्पित करून माझ्या या वाणीला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति